श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात रथसप्तमीला विशेष महत्त्व आहे. यंदा रथसप्तमी शुक्रवारी म्हणजे 16 फेब्रुवारी 2024 रोजी आहे. हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरण पृथ्वीवर पडली आणि त्यामुळे रथसप्तमीचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्याने, सूर्यदेवाची पूजा केल्याने अनेक प्रकारचे लाभ आपल्याला मिळतात. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व कष्टांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. रथसप्तमीच्या दिवशी इंद्रयोगासह विविध योग बनत असल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अजून वाढलं आहे. पण रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला चुकूनही ह्या 5 चुका करायच्या नाहीत. जर आपल्याकडनं कळत नकळत सुद्धा ह्या चुका झाल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या तर येणारच आहेत, पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दारिद्र्य देखील येणार आहे. अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे जी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नेहमी माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी 15 फेब्रुवारीला सकाळी 10:12 सुरू झाली आणि ती शुक्रवारी 16 फेब्रुवारीला सकाळी 8:54 समाप्त होईल. मात्र उदय तिथीनुसार रथसप्तमी 16 फेब्रुवारीला साजरी होणार आहे. त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्मयोग, इंद्रयोग आणि भरणी नक्षत्र देखील आहे. प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या सप्तमी तिथीला संतान सप्तमी व्रत केले जाते. याला रथसप्तमी, अचला सप्तमी, भानु सप्तमी, संतान सप्तमी, आरोग्य सप्तमी अशा नावांनीही ओळखलं जातं. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात सप्तमी तिथीला सूर्यदेवाची उपासना करणे अत्यंत उत्तम मानले जाते. असे म्हटले जाते की या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्यपूर्ण जीवन आणि धनवृद्धी प्राप्त होते. रथसप्तमीच्या दिवशी स्नान, पूजा, दान या गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्तता मिळते. तसेच रोग आणि इतर आजारांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते. रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व दिलं आहे. जर आपल्याला जमलं तर ह्या दिवशी अन्नदान, वस्त्रदान किंवा तुम्ही धान्यसुद्धा दान म्हणून करू शकतात. त्याचबरोबर रथसप्तमीला सूर्याला न विसरता आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे. असं केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य आणि संपत्तीत वाढ होते. एवढं महत्त्व आहे रथसप्तमीचं. आणि रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला चुकूनही कळत नकळत सुद्धा ह्या 5 चुका करायच्या नाही आहेत. तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून नाही करायच्या आहेत रथसप्तमीच्या दिवशी. सगळ्यात पहिली चूक म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला स्वतःला कोणत्याही क्रोधापासून वाचवायचं. म्हणजे आपल्याशी कोणी कितीही भांडायचा प्रयत्न केला किंवा आपल्याला राग आणून द्यायचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपल्याला आपल्या मनावर ताबा ठेवायचा. आपल्याला आपल्या संयम सोडायचा नाही आहे. आपल्याला शांतता ठेवायची आहे. उद्याच्या दिवशी कोणालाही आपल्याला अपशब्द बोलायचे नाही आहेत किंवा कोणाचंही कोणत्याही प्रकारचं मन हे आपल्याला दुखवायचं नाही आहे. दुसरी चूक म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला दारू, मद्य, गुटखा, तंबाखू ह्याचं सेवन करायचं नाही आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं तामसी पदार्थाचं सुद्धा सेवन करायचं नाही आहे. तामसी पदार्थ म्हणजे मांस, मच्छीचं सेवन करायचं नाही आहे आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी. त्याचबरोबर आपल्याला कांदा आणि लसूणसुद्धा आपल्या जेवणामध्ये वापरायचं नाही आहे, कारण कांदा आणि लसूणसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते खूप छान ठेवायचं आहे. आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची, स्वच्छता ठेवायची. जेवढं जास्त आपलं घराचं वातावरण सकारात्मक असेल तेवढं जास्त आपल्या घरामध्ये चांगल्या ऊर्जा ह्या निर्माण होत असतात. म्हणून आपल्या घराचं वातावरण जेवढं छान आणि चांगलं ठेवता येईल तेवढं तुम्हाला ठेवायचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे.
पाचवी चूक म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला मिठाचं सेवन अजिबात करायचं नाही आहे. तर ह्या 5 चुका आहेत ज्या आपल्याला कळत नकळतसुद्धा रथसप्तमीच्या दिवशी करायच्या नाही आहेत. पण आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी काही गोष्टी आहेत ज्या आवर्जून करायच्या आहेत. त्याच्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान करायचं आहे. पण प्रत्येकाला ते शक्य नाही. मग काय करायचं, आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकायचे आणि त्याने आपल्याला स्नान हे करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला सूर्यदेवाची उपासना देखील करायची आहे आणि रथसप्तमीची व्रतकथा उद्याच्या दिवशी नक्की ऐकायची आहे. सूर्यदेव हे एकमेव देवता आहेत जे आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने पाहू शकतो आणि म्हणूनच आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची आणि सूर्यदेवांची पूजा करताना आपल्याला सूर्यदेवांसमोर दिवा देखील लावायचा आहे. असं केल्यामुळे आपलं नशीब चमकून आपला भाग्योदय होतो. त्याचबरोबर सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या भांड्यात सूर्यदेवाला अर्घ अर्पण करायचं आहे. असं केल्याने आपल्या कुंडलीतला सूर्य बलवान होतो. रथसप्तमीच्या दिवशी दानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. आपण अन्नदान करू शकतो, वस्त्रदान करू शकतो किंवा आपण धनाचं सुद्धा दान ह्या दिवशी करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी न विसरता आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याचं तोरण देखील लावायचं आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आवर्जून करायच्या आहेत आणि काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत. त्याबद्दल सविस्तर आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे. तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाकडनं हे कळत नकळतसुद्धा कोणत्याही प्रकारची चूक ही झाली नाही पाहिजे, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.